सुस्वागतम विद्यार्थी मित्रों। इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी या घटकातील उपघटक अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। या उपघटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही मुद्दे पाहायचे आहेत। अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र आपल्याला मिळवायचे आहे। अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरजेची जी विविध सूत्रे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरजेची जी विविध सूत्रे आपल्याला मिळणार आहेत त्याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत। उपघटक अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज। आपल्याला अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र मिळवण्यासाठी एक आपल्याला उदाहरण बघावे लागेल। उदाहरण असे आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येईल। आपण 1 पासून ते 100 पर्यंतचे जर आपण अंक घेतले आणि त्या प्रत्येक अंकांची आपण जर बेरीज करत गेलो तर ती बेरीज किती येईल। आता ही बेरीज करत असताना आपल्याला खूपच वेळ लागू शकतो, तर यासाठी आपल्याला एक सोपी पद्धत काय शोधता येईल का ते पाहू। तर या ठिकाणी 1 ते 100 अंकाची मी मांडणी या पद्धतीने केलेली आहे। पहिली संख्या 1 आहे आणि 1 ते 100 पर्यंतचे अंक हे अंकगणिती श्रेणी होऊ शकतात, कारण यातील क्रमागत पदामधील फरक 1 आहे, 1 2 3 या पद्धतीने। त्यामुळे ही 1 ते 100 अंक अंकगणिती श्रेणी होऊ शकते। त्यामुळे पहिला अंक t1 बरोबर 1 घेऊ शकतो, a बरोबर। दुसरी संख्या 2 आहे त्याला आपण t2 म्हणू शकतो। तिसरी संख्या 3 आहे त्याला आपण t3 म्हणू शकतो। या पद्धतीने आपण 98वी संख्या 98 असणार आहे त्याला आपण t98 म्हणू। 99वी संख्या 99 असेल ती संख्या t99 असेल अंकगणिती श्रेणीमध्ये। आणि 100वी संख्या म्हणजे शेवटची संख्या आहे त्याला आपण जर n म्हणलं n बरोबर 100 आणि शेवटची संख्या 100 ही आपण अंकगणिती श्रेणीमध्ये tn म्हणजे t100 बरोबर 100 आपण tn ने दर्शवतो। आता आपल्याला या तक्त्यावरून आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज कशी काढता येईल ते पहा। 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज काढायची आहे। आता हे जे वरील आपण अंक मांडणी केलेली आहे या वरील अंकांचे आपण या पद्धतीने जोड्या तयार करू। तर पहा, पहिला अंक 1 आहे, या 1 अंकामध्ये मी काय केला, हा शेवटचा अंक 100 आपण अधिक केला, 1 अधिक 100, कारण आपल्याला बेरीज करायची म्हणून आपण अधिक केला। परत अधिक हा दुसरा अंक 2 आहे, या दुसऱ्या अंक 2 मध्ये शेवटून येणारा दुसरा अंक मी 99 अधिक केला, त्यामुळे 2 अधिक 99 ही तुम्हाला जोडी मिळेल। अधिक तिसरा अंक 3 आहे, या तिसऱ्या अंकामध्ये शेवटून तिसरा अंक 98 आपण अधिक केला, त्यामुळे तिसरी जोडी आपल्याला 3 अधिक 98 मिळेल। या पद्धतीने आपण जर या जोड्या लिहित गेलो तर आपल्याला शेवटची जोडी मिळेल 50 अधिक 51। या पद्धतीने आपण अंकांच्या जोड्या करून या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण या 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज करू शकतो। पुढे पहा, आता 1 अधिक 100 म्हणजे 101, 2 अधिक 99 म्हणजे 101, 3 अधिक 98 म्हणजे 101 आणि 50 अधिक 51 म्हणजे 101। मग आता अशा 101च्या आपल्याला किती जोडा मिळणार आहेत, 50। तर आपण 1 2 3 50 पर्यंत अंक लिहिले आणि उलट आपण 51 ते 100 पर्यंत गेलो तर आपल्याला 50 जोड्या मिळणार आहेत। म्हणून 1 अधिक 100 100 गुणिले 50 जोड्या आणि 100 गुणिले 50 जर आपण केलं तर आपल्याला 5050 हे उत्तर या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे बेरजेचे मिळेल। आता याच रचनेवरून आपल्याला अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांचे बेरजेचे सूत्र तयार करायचे आहे। आता पहा, वरील मांडणी मी खाली कशा पद्धतीने करतो, 1 अधिक 100 गुणिले, आता 50 आपण हा अंक कसा भागाकाराच्या रूपात लिहिणार आहे की 50 म्हणजे 100/2, 50 म्हणजे 100/2 हीच पायरी मी पुढील पायरीसाठी वापरतो। फक्त यामध्ये बदल काय करतो, हा 100/2 आहे, तुम्ही पुढे घेतले पद गुणिले 1 अधिक 100 आहे ते मी गुणाकारच्या पुढे पद घेतले।
आता इथं पहा, आपल्याला या 100चे 2 गुणिले 1 अधिक 100 साठी अंकगणिती श्रेणीतील जे आपण अक्षर वापरले T1 A T2 या अक्षराचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, हे अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज सूत्र मिळवायचे आहे. तर पहा, आपल्याला सूत्र मिळवायचं आहे SN. S म्हणजेच काय, बेरीज. बेरजेला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सम, म्हणून S n पदांची म्हणून n बरोबर. आता 100 साठी आपण काय घेतलेलं आहे बघा, 100 साठी n घेतले म्हणून या 100 साठी मी अंशामध्ये n लिहिलं, छेदामध्ये 2 आहे. तसंच या पायरीवरून आपल्याला सूत्र तयार करायचं आहे. पहा, 100 साठी आपण n लिहिलं, छेदामध्ये 2 गुणिले गुणिले. आता कंसामध्ये 1 आहे, 1 साठी आपण अंकगणित श्रेणीसाठी काय लिहितो T1, म्हणून आपण 1 साठी काय घेतलं T1 आपण घेतलेलं आहे, अधिक साठी अधिक, आणि परत 100 हे काय शेवटचे पद आहे. इथे पहा 100 हे शेवटचे पद आहे, TN दर्शवतो म्हणून आपण TN घेतलं. आणि अशा पद्धतीने अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे आपण पहिले सूत्र मिळवलेले SN बरोबर n/2 गुणिले कंसामध्ये T1 अधिक TN. आता पुढील पायरीमध्ये बघा, आपल्याला SN बरोबर आहे तसं लिहिलेलं n/2 गुणिले. आता या T1 साठी आपण A हे अक्षर लिहू शकतो, तर अंकगणित श्रेणीमध्ये T1 म्हणजेच A आपण लिहितो, म्हणून या T1 साठी आपण A लिहिलं. परत तुम्हाला माहित आहे की TN चे सूत्र, TN येत आहे, TN चे सूत्र तुम्हाला माहित आहे, A अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले D. म्हणजे T1 या पदासाठी मी A लिहिलं, अधिकला अधिक, आणि TN या पदासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो मुद्दा बघितला होता अंकगणित श्रेणीची nवे पद, ते सूत्र आपण लिहिले A अधिक n वजा 1 गुणिले D. आता पुढे पहा, आपल्याला दुसरं सूत्र मिळणार आहे SNचं. SN बरोबर n/2 आहे तसंच गुणिले. आता A आणि A किती झाले, 2A झाले, अधिकला अधिक लिहिलं, आणि कंसामध्ये n वजा 1 गुणिले D. या पद्धतीने आपल्याला SNचं एक दुसरे सूत्र मिळाले, n/2 गुणिले 2A अधिक n वजा 1 D. अशा पद्धतीने आपण अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याची ही 2 सूत्रे मिळवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रो, अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याची सूत्र आपण मिळवलेली आहेत. त्यातील पहिले सूत्र पहा, SN बरोबर n/2 गुणिले T1 अधिक TN. हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो, n/2 गुणिले T1 म्हणजे पहिलं पद अधिक TN म्हणजे शेवटचे पद. हे थोडं आपण शब्दामध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरे पद आपण मिळवलेले होते ते म्हणजे SN बरोबर n/2 गुणिले कंसामध्ये 2A अधिक n वजा 1 गुणिले D. या पद्धतीने आपण ही 2 सूत्रे मिळवलेली आहेत. आता या सूत्रावर आधारित आणखी काही सूत्रांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ती पुढील प्रमाणे. तर पहा कोणती सूत्रे आहेत ते. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर SNचं सूत्र कसे मिळते बघा. SN बरोबर n/2 म्हणजे या सूत्रावरून आपण किंवा या सूत्रावरून ते मिळवू शकतो. SN बरोबर n/2 गुणिले कंसामध्ये n अधिक 1. जर पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढाव्या सांगितली असेल तर SNचं आपण हे सूत्र वापरू शकतो. दुसरे बघा सूत्र, पहिल्या n सम नैसर्गिक, बदल काय केला बघा, इथं n नैसर्गिक होतं, इतर n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. SN बरोबर हा छेदातला 2 फक्त जाणार आहे, आणि या ठिकाणी n गुणिले n अधिक 1 म्हणजे इथलीच पदे काही ते इथं घेतलेले आहेत, फक्त छेदातील 2 जाणार आहेत. कशासाठी, सम नैसर्गिक संख्यासाठी, बेरीजसाठी सूत्र येईल. पुढील सूत्र आहे पहा, पहिल्या n विषम, पहा n नैसर्गिक, n सम नैसर्गिक आणि n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज. SNचं सूत्र आहे सोपा, n चा वर्ग. अशा पद्धतीने ही 3 सूत्रे, विविध सूत्रे आपण SNची पाहिलेली आहेत, आणि या सर्व सूत्रांचा वापर करून आपल्याला काही उदाहरणांचा सराव करावायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, अंकगणित श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याची आपण सूत्रे पाहिलेली आहेत. एकूण 5 सूत्रे आहेत.
त्या 5 विविध सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरण सोडवणार आहेत. उदाहरण क्रमांक 1 आहे, खालील कृती पूर्ण करा. कृतीचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 2A. प्रश्न क्रमांक 3A मध्ये तुम्हाला उदाहरण विचारतात. प्रश्न आहे A बरोबर 6, D बरोबर 3 आणि S 27 बरोबर प्रश्नचिन्ह. S म्हणजे आपल्याला बेरजेचे सूत्र वापरून आपल्याला n ची किंमत 27 ठेवून याप्रमाणे खालील कृती पूर्ण करायची. कृती या पद्धतीने आहे. SN बरोबर आपल्या रिकाम्या चौकट दिलेले आहेत, एकूण 4 दिलेले आहेत म्हणजे 2 गुणाचे उदाहरण आहे. SN बरोबर n/2 गुणिले म्हणजे आपल्याला या पहिल्या पायरीमध्ये सूत्र पूर्ण करायचं आहे. सूत्र तुम्हाला माहित आहे, SN बरोबर n/2 गुणिले 2A अधिक म्हणजे आपल्याला इथं नसणारे पद कुठल्या 2A, त्यामुळे आपल्याला इथं 2A उत्तर येईल. या पद्धतीने आपल्याला या सूत्रानुसार पहिलं उत्तर मिळालं 2A. तर पहा पुढे यांची किंमत 27, यांची किंमत परत 27/2 गुणिले 2A आहे इथं, त्यामुळे 2A ची किंमत 6, 2 आणि 6चा गुणाकार केला त्यामुळे उत्तर 12 आलं, अधिक यांची किंमत 27 वजा 1 आणि आपल्याला D च्या खाली परत काय दिले, रिकामी चौकट दिली आणि D ची किंमत 3 आहे, त्यामुळे इथं उत्तर काय येईल तुमचं 3 येईल. पुढील पायरी पहा. पुढील पायरीमध्ये आपल्याला आता हा कंस सोडवायचा आहे, कारण हा कंस सोडवल्याशिवाय तुम्हाला इथं उत्तर मिळणार नाही. हा कंस कसं सोडवायचा यासाठी आपण कसं क्रिया करू. 12 अधिक 27 1 गुणिले 3 ही क्रिया आपण घेतलेली आहे. तर 12 अधिक 27 1 26 गुणिले 3. इथं 26 आणि 12ची बेरीज करायची नाही, उत्तर तुमचं चुकू शकतं. हा गुणाकार केल्याशिवाय 12 मध्ये मिळवायचं नाही. त्यामुळे 12 26 गुणिले 3चा गुणाकार 78 केला, मग आता 78 मध्ये 12 मिळवलं, तुमचं उत्तर 90 आलं आणि या कंसामध्ये किंवा या रिकामी चौकटीमध्ये तुमचं उत्तर येईल 90. आता या 2 न 90ला भागल्यानंतर, कारण 2 भागिले 90 अंशामध्ये आहे, 2 न 90ला भागल्यानंतर उत्तर 45 येईल आणि 27 आहे असेल. त्यामुळे 27 गुणिले 45 आणि 27 गुणिले 45 आपण जर कसं केलं तर आपल्याला 1215 मिळेल. अशा पद्धतीने आपण पहिल्या रिकामी चौकटीमध्ये 2A, दुसऱ्या रिकामी चौकटीमध्ये 3, तिसऱ्या रिकाम्या चौकटीमध्ये 90 आणि चौथ्या रिकाम्या चौकटीमध्ये 1215 ही उत्तर आपण शोधलेली आहेत. 2 गुणाचे उत्तर आहे. हे झालं उदाहरण क्रमांक 1. आता उदाहरण क्रमांक 2 पाहू. उदाहरण क्रमांक 2 पहा. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. आता प्रश्न थोडा वेगळा आहे बघा. 123 सम नैसर्गिक आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याची आपण 3 सूत्र बघितलेली आहेत. ते कोणते आहेत पहा. तर बाई आपण सूत्र बघितलेले आहे. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज हे एसएनचं सूत्र आहे. पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. आपला प्रश्न काय बघा, सम नैसर्गिक, इथं पण सम नैसर्गिक आहे, इथं n आहे आणि इथं 123 आहे. 123 सम नैसर्गिक, n सम नैसर्गिक म्हणजे इथं n ची किंमत या उदाहरणामध्ये किती येणार आहे, 123 आणि आपल्याला हे सूत्र घ्यायचं आहे SN बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1, कारण इथं n सम नैसर्गिक आलेलं आहे. जर फक्त नैसर्गिक आलं असतं तर हे सूत्र आलं असतं, n विषम आलं असतं तर हे सूत्र वापरलं असतं. आपल्याला इथं n सम नैसर्गिक आलेलं आहे आणि n ची किंमत 123 आहे. सूत्र आपण लिहिलेलं आहे SN बरोबर n गुणिले n अधिक 1. तर आपण सूत्रामध्ये आता किमती ठेवू. तर बा n ची किंमत 123, परत n ची किंमत 123 गुणिले कंसामध्ये 123 अधिक 1, 123 गुणिले 123 अधिक 124 आणि 123 आणि 124चा गुणाकार 15,252 येतो.